गुरुवारचा दिवस म्हटला तर निवांत अशी पूजा करायची असते. तर मी हार वगैरे सगळे घरात बनवून घेतले आणि हार आहेत ना माझ्या ड्रेसच्या मॅचिंगचेच झाले होते. त्यानंतर तारक मंत्र वाचून घेतलं, जपमाळ केली आणि इथे पाहू शकता माझी पूजा एवढी मस्त झालेली आहे ना, अगदी मनाला समाधान आणि शांतता मिळते. खूप प्रसन्न वाटतं पाहिल्यानंतर. आणि ही फुलं फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी मी तासभर ना अशी बाहेर वाऱ्यावर सोडते, ज्याने ना त्यातलं पाणी सगळं सुकतं आणि फुलं ना नंतर आठवड्याभर पुन्हा छान राहतात. तर आता दर्शनने जिमहून येताना मस्त बीटरूटचं ज्यूस आणलेलं होतं, तर आज दोघांसाठी त्याने आणलेलं आहे. त्यावेळेला फक्त माझ्यासाठी आणतो म्हणून मी सांगितलेलं की तुझ्यासाठी पण आणत जा. तर आता निवांत बसून आधी ज्यूस पिऊन घेतलं, कारण औषधं खाण्यापेक्षा ना असं आपण नॅचरल जे खातो त्याच्याने आपल्यातलं आयर्न वगैरे आहे चांगल्या प्रकारे वाढतं. सो आता इथे पीठ मळायला घेतलेलं आहे आणि नंतर मला आठवलं की मला थोडे तांदूळ ना धुवायचे आहेत, कारण मला दळायला द्यायचे होते. सो आठवणीने आधी स्वच्छ करून घेतले तांदूळ आणि आता त्यांना धुवून पण घेते. तर धुवून घेतलेले तांदूळ की चांगले पांढरे शुभ्र होतात आणि हे रॅशनचे तांदूळ आहेत ना, त्यामुळे कसं की ते डायरेक्ट असे दळायला द्यायला मला तरी आवडत नाही, कारण त्याच्यामध्ये घाण पण असते आणि प्लस ना असं धूळ मातीसुद्धा असते. त्यामुळे धुवून वगैरे घेतले की स्वच्छ होतात. तर आता इथे मी मस्त बटाट्याचा रस्सा बनवत आहे. तर त्यासाठी तेलामध्ये आधी फक्त बटाटे घातले आणि चांगले बटाटे थोडे शिजल्यानंतर सगळा मसाला घातला आणि पाहू शकता इथे आता वाटण करून घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याचं. तर ते घातलं, त्याच्याने मस्त रस्सा छान होतो आणि हा रस्सा ना खायला भारी वाटतो आणि भाताबरोबर सुद्धा खाताना मस्तच लागतं. तर अशा प्रकारे आजचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून सांगा. बाय.